दरम्यान कालच्या दुर्घटनेनंतर आज सकाळी पहिली फेरी ही रवाना होते आणि यावेळी प्रवाशांच्या सुरक्षेची नेमकी कशी काळजी घेतली जाते या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे। प्रतिनिधी जुई जाधव यांनी पाहूयात। घटनेनंतर ही पहिली बोट आहे जी गेटवे वरून सुटते। मात्र जर आपण या संपूर्ण बोट मध्ये पाहिलं तर आता प्रवाशांची काळजी घेतली जात आहे। जी क्षमता आहे बोटवर बसण्याची त्या क्षमतेनुसारच प्रवासी सोडले गेले आहेत आणि प्रत्येक प्रवाशाला जॅकेट इथे दिले गेलेले आहेत, कारण का काळजी प्रवाशांची घेतली गेली आहे। प्रत्येक प्रवाशाला जॅकेट दिलं गेलं असून जितकी क्षमता आहे तितकेच बसवले गेले आहेत। 60-65 क्षमता आहे एका बोटची। मात्र कालची जी बोट ज्याची दुर्घटना घडली त्या बोटमध्ये 114 जण होते, त्यामुळे कुठे ना कुठेतरी जास्तीचे लोक त्या बोटमध्ये भरले गेले होते आणि त्यामुळे हा गैरप्रकार उघडकीस आला। मात्र आता या प्रशासनातर्फे पूर्ण काळजी घेतली जात आहे। प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट दिलं जात आहे आणि काळजी घेतली जात आहे आणि कुठलाही जास्तीची क्षमता किंवा जास्तीचे लोक या बोटमध्ये भरले गेलेले नाही आहेत, त्यामुळे दक्षता इथे संपूर्णपणे घेतली जात आहे आणि याच्या पुढे असा कुठलाही प्रकार घडता कामा नये याची देखील दखल आता घेतली जात आहे। त्यामुळे निश्चितच या एका घटनेनंतर प्रशासनाला जाग तर आलेलीच आहे। मात्र ही जी अति क्षमतेने लोक भरतात, जास्तीचे लोक भरतात, त्याच्यावरती नेमका कधीपर्यंत आळा घातला जाईल याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे आणि कालच्या घटनेवर कोणावरती कारवाई देखील होते का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।